गुड मॉर्निंग फ्रेंड. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन त्यांना कार्बोनिल कंपाऊंड का बरं असं म्हटलं जातं, त्यानंतरच त्यांचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. तसंच आपण कॉमन आणि IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हा पोर्शन डिस्कस केला होता. त्यानंतरच्या या नेक्स्ट पोर्शनमध्ये आपण बघणार आहोत रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. तर कार्बोनिल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी कशी असते, किंवा कार्बोनिल ग्रुप मोर रिॲक्टिव्ह केव्हा आणि लेस रिॲक्टिव्ह केव्हा, किंवा तो न्यूक्लिओफिलिक ॲडिशन किंवा इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन जे रिॲक्शन आहे, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन किंवा इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन किंवा तो दाखवू शकतो, किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा त्या कार्बोनिल ग्रुपवर काय परिणाम होतो हे या व्हिडिओमधून आज आपण डिस्कस करणार आहोत. तर बघूया रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. In the carbonyl group, the oxygen atom being more electronegative than the carbon atom, makes the carbon oxygen double bond highly polarized. पहा, यामध्ये पहिल्या वाक्यामध्येच दिलेलं आहे की कार्बोनिल ग्रुपमध्ये असणारे जे दोन एलिमेंट आहे, कार्बन आणि ऑक्सिजन, तर यामधला ऑक्सिजन ॲटम हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन दॅट ऑफ कार्बन. Why it is a more electronegative? Because this oxygen atom have greater tendency to attract the electron toward itself. त्या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनला स्वतःकडे आकर्षून घेण्याची क्षमता ही जास्त आहे, म्हणून ऑक्सिजन ॲटम इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर्ड दॅट ऑफ कार्बन. So oxygen atom carries a partial negative charge and carbon atom carries a partial positive charge. That means these carbonyl group or carbon oxygen double bond becomes highly polarized. The carbon acquire a partial positive charge and the oxygen acquire partial negative charge. Therefore, the reaction of carbonyl group will be a nucleophilic addition reaction in which the nucleophile first attack the electron deficient carbonyl carbon, followed by the addition of electrophile on negatively charged oxygen atom. Here, in a carbonyl group, it is a electron deficient center. So the nucleophile, that means nucleophile means a negatively charged species, is attack on the carbon atom of a carbonyl group. आता बघूया इथे की कार्बोनिल ग्रुप मध्ये कार्बन ॲटम हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजन ॲटम पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. मग आपल्याकडे असलेला जो न्यूक्लिओफाईल आहे, हा न्यूक्लिओफाईल एकतर या न्यूक्लिओफाईल वर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अवेलेबल राहील, किंवा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, हा निगेटिव्हली चार्ज जो न्यूक्लिओफाईल आहे हा मग या कार्बोनिल ग्रुपवर कोणावर अटॅक करेल, कार्बनवर की ऑक्सिजनवर? तर हा न्यूक्लिओफाईल हा कार्बनवर पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवर तो अटॅक करेल. दॅट मीन्स न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन इज टेक्स प्लेस or addition is takes place on the carbonyl carbon, followed by the addition of electrophile on negatively charged oxygen atom. मग न्यूक्लिओफाईल ने कार्बोनिल कार्बनवर अटॅक केल्यावर जो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे यावर इलेक्ट्रोफाईल अटॅक करतोय आणि आपल्याला या स्वरूपाचं ॲडक इथे मिळते. The reactivity of a carbonyl group for nucleophilic addition depend on the three factors. आता ही कार्बोनिल ग्रुपवर न्यूक्लिओफिलिक ॲडिशनची रिॲक्शन आहे, याची रिॲक्टिव्हिटी तीन गोष्टीवर डिपेंडंट आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजेच किंवा थ्री फॅक्टर कोणते, तर ॲबिलिटी ऑफ कार्बोनिल ऑक्सिजन टू कॅरी अ निगेटिव्ह चार्ज, म्हणजे ऑक्सिजन ॲटमच्या ॲबिलिटीवर न्यूक्लिओफिलिक ॲडिशनची रिॲक्टिव्हिटी डिपेंड आहे, किंवा रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप फॉर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन डिपेंड ऑन द थ्री फॅक्टर. फर्स्ट फॅक्टर इज द ॲबिलिटी ऑफ कार्बोनिल ऑक्सिजन टू कॅरी निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजन ॲटम निगेटिव्ह चार्ज कॅरी करण्याची त्याची ॲबिलिटी किती आहे. सेकंड वन, इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ द ग्रुप
अटॅच टू कार्बोनिल कार्बन ॲटम, म्हणजेच या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच असलेले जे काही ग्रुप्स असतील त्यांच्या इंडक्टिव्ह इफेक्टवर सुद्धा रिॲक्टिव्हिटी या कार्बोनिल कार्बनची किंवा कार्बोनिल ग्रुपची डिपेंडंट राहील. सोबतच थर्ड फॅक्टर दिलेला आहे साइज ऑफ द सबस्टिट्युएंट ग्रुप. That means which group is attached, the group which is attached to the carbonyl carbon atom. These are if big size or a small size, the size of the substituent group is also affect the reactivity of carbonyl group. That means there are three factors which affect the reactivity of carbonyl group. First one is the ability of carbonyl oxygen to carry negative charge. Second one is the inductive effect of the group attached to the carbonyl carbon, and third one is the size of the substituent group. The reactivity of a carbonyl group depend upon the nature of reactivity of carbonyl group depend upon the nature of a group attached to the carbonyl group. Any group that increases the positive charge over the carbonyl carbon, any group that, this is the important point, any group that increases the positive charge over the carbonyl carbon atom increases the reactivity of carbonyl group. तर जो ग्रुप या कार्बोनिल कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज करण्यास मदत करेल, जो कोणता ग्रुप या कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेला जो ग्रुप या कार्बोनिल कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज वाढवण्यात त्याला मदत करेल, जो कोणता ग्रुप, any group that increases the positive charge over the carbonyl carbon atom increases the reactivity of carbonyl group. तर तो या कार्बोनिल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी वाढवेल. मग आता कोणते ग्रुप लागलेले असू शकतात, तर मग त्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉविंग किंवा रिलीजिंग. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप when attached to the carbonyl carbon tends to neutralize the positive charge of carbonyl carbon, thereby decreases the reactivity of carbonyl group. If the electron donating group or electron releasing group are attached to the carbonyl carbon atom, then it neutralizes the positive charge on the carbon atom. When the electron releasing or donating group is attached to the carbon atom of carbonyl group, then it neutralizes the positive charge on the carbon atom. Therefore, the reactivity of carbonyl group is decreased. But when the electron attracting group, it is considered as a G. Electron attracting group when attached to the carbonyl carbon atom, it increases the positive charge on the carbon atom. So the carbonyl group becomes more reactive. That means electron attracting group increases reactivity of a carbonyl group. तर इथे आपल्याला असं लक्षात येत आहे की इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर राहिला किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, तो कार्बोनिल ग्रुपच्या रिएक्टिव्हिटीवर कसा काय परिणाम करतो. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तो कार्बोनिल कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करतो, कारण हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे कार्बोनिल कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज ऑटोमॅटिक कमी होईल आणि त्यामुळे या कार्बोनिल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी सुद्धा कमी होईल. परंतु इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप या कार्बन ॲटम कडून पुन्हा इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी ठेवतो आहे, त्यामुळे याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज हा वाढत जाईल आणि सोबतच त्याची रिॲक्टिव्हिटी, कार्बोनिल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी पण वाढत जाईल. म्हणजे एकंदरीत इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप रिॲक्टिव्हिटी कमी करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप कार्बोनिल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी वाढवतो. The formaldehyde is a more reactive than the other aldehyde. Formaldehyde is a more reactive than the other aldehyde. While the aromatic, सर्व aldehyde पेक्षा सर्वात जास्त more reactive कोणतं aldehyde आहे तर formaldehyde. While the aromatic carbonyl compounds are less reactive than corresponding carbonyl compound. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की aromatic aldehyde
हे लेस रिॲक्टिव्ह असतात ॲज कम्पेअर टू द ॲलिफॅटिक अल्डिहाइड. दिस इज बिकॉज ऑफ द डिलोकलायझेशन न्यूट्रलायझेस द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कार्बोनिल कार्बन. तरी ते जसं ॲलिफॅटिक अल्डिहाइड घेतलं तर कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेला जो ग्रुप राहील इथे हा अल्किल ग्रुप राहील. बट इन केस ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड ऑर अरोमॅटिक कीटोन, म्हणजेच अरोमॅटिक अल्डिहाइडच्या बाबतीत किंवा अरोमॅटिक कीटोनच्या बाबतीत या कार्बनला अटॅच असलेले जे अल्किल ग्रुप किंवा ॲरिल ग्रुप आहे, तर जर ॲरिल ग्रुप इथे अटॅच असेल तर ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड दिस aromatic ring, the positive charge on the carbon atom neutralize. So the reactivity of a carbonyl group becomes less. That means due to delocalization of electron, it decreases or it affect on the positive charge or positive charge of the carbon atom of carbonyl group. This is because the delocalization neutralizes the positive charge on the carbonyl carbon by resonance effect. जर इथे आपण या कार्बोनिल म्हणजेच अरोमॅटिक कार्बोनिल कंपाऊंड म्हणजेच अरोमॅटिक अल्डिहाइड घ्या, नाहीतर मग अरोमॅटिक कीटोन घ्या, यामध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपला जी बेंझिंग रिंग अटॅच राहील, ही बेंझिंग रिंग इलेक्ट्रॉनच्या डिलोकलायझेशन मुळे किंवा या इलेक्ट्रॉनच्या रिंग मध्ये मुव्हमेंट मुळे या कार्बन ॲटमवर असलेला पॉझिटिव्ह चार्ज ते डिक्रीज करण्याचं काम करेल. आणि पॉझिटिव्ह चार्ज समजा कार्बन ॲटमचा डिक्रीज होत असेल, का बरं डिक्रीज, तर हा पॉझिटिव्ह चार्ज या रेझोनन्स इफेक्ट मुळे या रिंगवर सुद्धा डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्यामुळे कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होत असल्यामुळे इथे रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप इज ऑल्सो डिक्रीजेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इज द अल्डिहाइड अँड कीटोन प्रिपेअर्ड बाय. फर्स्ट वन मेथड इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल अँड सेकंड वन इज द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर आता इथे मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण बघणार आहोत. तर त्यामधली पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आता ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय, तर ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन असं सुद्धा म्हणता येईल, किंवा दुसरी डेफिनेशन त्याची अशी करता येईल रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, किंवा तिसरी डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. तरी ते साधं सिंपलची पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. जर आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपण अल्डिहाइड किंवा कीटोन मिळवू शकतो. म्हणून इथे जनरल एक एक्झाम्पल घेतलाय, तर when the primary, this one is the primary alcohol RCH2OH, this one is the primary alcohol. When the primary alcohol is oxidized by using a potassium dichromate, acidified, H plus ion indicate that acidified potassium dichromate. When the primary alcohol is oxidized by using acidified potassium dichromate, then it gives the preparation of aldehyde with the elimination of water molecule. That means this oxygen combined with the two hydrogen atom of primary alcohol gives the preparation of water molecule, and the main compound, main product aldehyde is obtained. That means when the primary alcohol is oxidized by using potassium dichromate, acidified potassium dichromate, then it gives the preparation of aldehyde with the elimination of water molecule. For example, when the ethyl alcohol is oxidized by using acidified potassium dichromate, then it is converted into acid aldehyde with the elimination of water. तर आता यामध्ये ध्यानात ठेवायचं की प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन करतो आहे, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असता आपल्याला अल्डिहाइड मिळतो. प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अ अल्डिहाइड बाय ऑक्सिडाइड बाय undergoing oxidation in presence of acidified potassium dichromate. Now next one is how we can prepare the ketone. Before this, the aldehyde formed in the above reaction is very easily oxidized to carboxylic acid if it allowed to remain in the reaction mixture. त्या अल्डिहाइडचं जर पुन्हा आपण ऑक्सिडेशन केलं, when the aldehyde is again oxidized by using
acidified potassium dichromate, then it is converted into a carboxylic acid with the elimination of water. No, this is not. This is the product which is obtained in the first step. तर यामध्ये बघा पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असतं आपल्याला अल्डिहाइड मिळतो आणि लगेच त्या अल्डिहाइडचं पुन्हा जर आपण पोटॅशियम डायक्रोमेटच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. म्हणजेच प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असतं अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं असतं कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणून इथे सेकंड वन आहे कीटोन्स आर प्रिपेअर्ड बाय द ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. इथे आपण सेकंडरी अल्कोहोल घेतलेला आहे आर सी आर डॅश म्हणजे दोन अल्किल ग्रुप इथे अटॅच आहे CHOH. when the secondary alcohol is oxidized by using acidified potassium dichromate then it gives the preparation of ketone. म्हणजेच या सेकंडरी अल्कोहोल मध्ये असणारे जे दोन हायड्रोजन ॲटम आणि एक ऑक्सिजन ॲटम मिळून वॉटर तयार झालं तर रिमेनिंग जो मॉलिक्यूल आहे तो कीटोन इथे तयार झालेला आहे. म्हणजेच RC डबल बॉन्ड R डॅश कीटोन इज फॉर्म with the elimination of water. That means here one of the example is taken 2-propanol or isopropyl alcohol is oxidized by using potassium acidified potassium dichromate then it gives the preparation of acetone. Ketones are not easily oxidized. Ketones are not easily oxidized. Further can be obtained in a high yield by this method. Alternatively, ketone cannot be obtained in a high yield by this method. Alternatively, ketone can be obtained from the secondary alcohol by open air oxidation. In this process, appropriate secondary alcohol is refluxed with excess of acetone in presence of aluminum tertiary butoxide catalyst. तर इथे सेकंडरी अल्कोहोल घेतलाय आणि कीटोन म्हणजेच सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असता आपल्याला पहिल्या रिॲक्शन मध्ये कीटोन मिळाला परंतु कीटोनचं ऑक्सिडेशन करणं सहज सोपं नाही. त्यावेळेस मग काय केलं जाते तर कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी काही वेगळ्या टेक्निकचा किंवा काही रिॲक्शन कंडिशन अप्लाय करून कीटोनचं ऑक्सिडेशन केलं जातं. तर इथे बघूया सेकंडरी अल्कोहोल अँड ऍसिटोन. Secondary alcohol is refluxed with excess of acetone in presence of aluminum tertiary butoxide catalyst. तर इथे आपल्याला या पद्धतीचे रिॲक्शन झालेले आढळते की सेकंडरी अल्कोहोल when react with the acetone in presence of aluminum tertiary butoxide then it gives the preparation of ketone and 2-propanol. Now next one is the catalytic dehydrogenations of alcohol. Catalytic means here the metal act as a catalyst and dehydrogenation means removal of hydrogen. That means it is the one of the reduction process. Catalytic means here use a metal and dehydrogenation means removal of hydrogen of alcohol. That means aldehyde may be prepared by passing a vapor of a primary alcohol over a copper catalyst heated to about 300 degrees centigrade. When the vapors of primary alcohol is passed over a copper at about 300 degrees centigrade, then it gives the preparation of aldehyde with the elimination of hydrogen gas or hydrogen gas is liberated. When primary alcohol, that means RCH2OH, and the vapors of primary alcohol is passed over a copper catalyst at about 300 degrees centigrade, then it gives the preparation of aldehyde with the liberation of hydrogen gas. For example, when the vapors of ethyl alcohol is passed over a copper catalyst to about 300 degrees centigrade, then it is converted into a acid aldehyde with the liberation of hydrogen gas. Similarly, the ketones are produced from secondary alcohol.
when the secondary alcohol, when the vapors of a secondary alcohol is passed over a copper catalyst to about 300 degrees centigrade, then the ketone is formed with the liberation of hydrogen gas. That means these two hydrogen atoms remove from this secondary alcohol and form a hydrogen gas. That means the liberation of hydrogen gas takes place, and the remaining portion of this alcohol molecule is converted into a ketone. RC double bond or R dash, that means ketone. Here, one of the example is taken when the isopropyl alcohol or 2-propanol, when the isopropyl alcohol or 2-propanol, when the vapors of 2-propanol is passed over a copper catalyst to about 300 degrees centigrade, then this secondary alcohol is converted into a ketone with the liberation of these two hydrogen atom. That means here the H2 gas is liberated. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं एकदा आपण रिवाइज करू. आपण इथे रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप कशी. तर यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा रिॲक्टिव्ह असतो, परंतु त्यामध्ये समजा न्यूक्लिओफाईल किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जे आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जर कार्बनवर अटॅच होत असेल किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर कार्बनवर अटॅच होत असेल, तर तशा वेळेस कार्बोनिल ग्रुपच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये फरक पडतो आहे. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर काय होतं, कार्बनची रिॲक्टिव्हिटी ही कमी होते. when the electron donating group is attached to the carbonyl carbon, then it neutralizes the positive charge on the carbon atom, so the reactivity becomes less. But when the electron attracting group is attached to the carbonyl carbon atom, that means it increases the positive charge on the carbonyl carbon, so the reactivity of carbonyl group becomes more. तर त्यानंतर आपण पाहिलं की सर्व अल्डिहाइड मध्ये हा जो फॉर्माल्डिहाइड आहे हा मोर रिॲक्टिव्ह आहे. सोबतच ॲरोमॅटिक अल्डिहाइड किंवा ॲरोमॅटिक कीटोन हे ॲलिफॅटिक अल्डिहाइड किंवा ॲलिफॅटिक कीटोन पेक्षा या अल्डिहाइड ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक कीटोनची रिॲक्टिव्हिटी कमी असते. का बरं? ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट और delocalization of electron inside the ring decreases the positive charge on the carbon atom, so the reactivity becomes less. त्यानंतर आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन डिस्कस केल्या होत्या. त्यामधली पहिली मेथड होती ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. तर ऑक्सिडेशन आपण ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटच्या प्रेझेन्स मध्ये केलेलं आहे. तर प्रायमरी अल्कोहोलचं यामध्ये लक्षात ठेवायचं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असता आपल्याला अल्डिहाइड मिळतो आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असता कीटोन मिळतो. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं असतं अल्डिहाइड, आणि अल्डिहाइडचं अगेन ऑक्सिडेशन जर आपण केलं, फर्दर ऑक्सिडेशन केलं तर त्यापासून ऍसिड मिळतो. कीटोनचं सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर कीटोन मिळतो, परंतु कीटोनचं ऑक्सिडेशन करायला गेलं तर ते सहजासहजी होत नाही. त्यानंतर सेकंड वन डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. तर आपण डिहायड्रोजनेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, अल्कोहोल मधून जर हायड्रोजन काढून टाकलं तरी आपण अल्डिहाइड किंवा कीटोन मिळू शकतो. म्हणून प्रायमरी अल्कोहोलचं जर डिहायड्रोजनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉपर ॲट अबाउट 300 डिग्री सेंटीग्रेड, देन इट गिव्स अल्डिहाइड. आणि सेकंडरी अल्कोहोलचं जर आपण डिहायड्रोजनेशन केलं आहे कॉपरच्या प्रेझेन्समध्ये तर आपल्याला कीटोन मिळतो. तर अशा पद्धतीने आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन, दोन मेथड्स ऑफ प्रिपरेशन सोबतच रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. तरी आपण सुद्धा आपल्याकडे असलेल्या नोट्समधून किंवा पुस्तकामधून अधिकाधिक हा टॉपिक चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा. या व्हिडिओवर आधारित जे काही क्वेश्चन असतील ते त्या गुगल फॉर्ममध्ये दिलेले असतील, आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.